श्री सहनौ वीर्यंकरवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि। हे सुरू करायचं वाटतं, पंचमोध्याय हे झालं आपलं. पंचमोध्याय झाला हो, तिथपर्यंत झालेलं. हम्म. मोठं करतो. अक्रामंतो गर्भिण्यः इथून सुरू करायचं. अपक्रामंतो गर्भिण्यः पुरुषेह वा अयम आदितो गर्भो भवति। गर्भिणी स्त्रियांना जे आहे ना, जे काही गर्भ आत धारण होतो ना, ते कसा होतो ते तसं सांगा. ओम पुरुषे हवा आदित आदिम अयम आदितो गर्भो भवति. पुरुषाच्या मध्ये पहिल्या प्रथम गर्भ येतो. काय यदेतद रेतस्तदेतत. ते गर्भ कोणत्या रूपाने असं रेतसच्या रूपाने राहत असतं. सर्वेभ्यो अंगेभ्य संभूतम. सगळ्या अंगापासून तेज जमा होत. सर्वेभ्यो अंगेभ्य तेज संभूतम. आत्मन्यव आत्मानं विभवति. स्वतः स्वतःचं रूप धारण करतो. तद्यदा स्त्रियां सिंचती. नंतर ते जेव्हा स्त्रीमध्ये सेचन करतो. आता येणच जनयती. त्यानंतर मग त्या जीवाला म्हणजे जो रेतस मध्ये कणामध्ये असतो ना, त्याला जन्म द्यायला लागतो. म्हणजे जनन प्राप्त होत. तद्यदा स्त्रियां सिंचती अथ येणच जनयती तदस्य प्रथम जन्म. ते पहिला जन्म म्हणतात त्याचा. 16 अवस्था असतात एकूण. त्या 16 अवस्थेमध्ये पहिली अवस्था म्हणजे पहिला जन्म म्हणतात त्याला. तत स्त्रिया आत्मभूयम गच्छती. मग स्त्री त्या जीवाला आत्मभूयम आपल्यापासून झालेला आहे, आपल्यापासून होत आहे असं जाणते. यथा स्वभंगम तथा. स्वतःच अंग कसं आहे तसंच त्याला देखील समजून घेते. स्वतःच एक अंग असल्यासारखं समजून घेते, इतकं त्याच्यावर अभिमान येतात. तस्मात येना न ही नसती. म्हणून त्या जीवाला जे तिच्या गर्भात राहिले असते त्याला त्याला टाकू देत नाही, ती सोडू देत नाही, ती पडू देत नाही. ता अस्य एतन मान मात्र गतम भवती. ती काय करते, ह्याच्यामध्ये आपला मान म्हणजे गौरव त्याच्या ठिकाणी ठेवते. म्हणजे स्नेह त्याच्यामध्ये भाव येते आहे असं चिंतन करते. ता भावयित्री. ती अशा रीतीने भावना करणारी भावयितव्या भवती. भावयितव्य म्हणजे त्याला आपला म्हणून भावना बाळगून ठेवते, बाळगून राहते. तम स्त्री गर्भम विभवती. त्यानंतर स्त्री त्याला गर्भ म्हणून रूपाने, गर्भ या रूपाने धारण करते. तो अग्रेव कुमारम. तो पहिल्यांदा काय करतो, कुमारम जन्मनो अग्रे अधिभाव येते. आधी पहिला प्रथम कुमार मुलगा व्हावा. जन्माच्या सगळ्या लोकांच्या जन्माच्या आधी पहिल्यांदा कुमार व्हावा म्हणजे मुलगा व्हावा अशी इच्छा बाळगते. त्यात कुमारम जन्मनो अग्रे अधिभाव येते. ही जे पहिल्यांदा कुमाराला आपला जन्मामध्ये जन्मणाऱ्यांच्या मध्ये पहिल्यांदा होणारा असं मनामध्ये संभवते, म्हणजे चिंतन करते ना. आत्मानमेव तद्भाव येते. ते स्वतःच आहे, स्वतःच हे रूप आहे. हे स्वतःचाच एक भाग आहे असं समजून घेते ती. एतेषां लोकानां संतत्या. ह्या सगळ्या लोकांमध्ये संतती झाली तर एवं संतता ही मे लोका. सगळे हे लोक संतत होतात म्हणजे वाढले जातात. संतत म्हणजे वाढले जातात, विपुल होतात असं समजते. तर त्या स्त्रीने तसं समजून आपल्या पोटामध्ये त्या असलेल्या लेखाला आपलं पुढचे हे सगळं वंशावळी वाढवणार आहे असं समजून घेते ती.
अयं नारायणो आता याच्यावर भाष्य आहे बरं का. अयं नारायणो देवः पुरुषे प्रथमं विशेत. नारायण परमात्मा पहिल्यांदा पुरुषांच्या मध्ये प्रविष्ट होतो. अन्नस्थो अन्नाच्याद्वारे. अन्नेन सहितः त्या अन्नाच्या बरोबर. तस्मिन् रेतः आणि मग आत प्रविष्ट होऊन तो रेतः स्वरूपाने रेतः कणाच्या स्वरूपाने जातो. तसं झाल्यावर तस्मिन् स्थितं स्वरूपं स त्यामध्ये असणाऱ्या स्वतःचं रूप तर पुरुष असतो विवर्तितः. ते स्वतःचं रूप जे आहे की नाही पुरुषामध्ये असणार धारण करतो. तद्रूपम ते जे पहिलं रूप आहे रेतसा साकं स्वयं. रेतसच्या बरोबर असलेलं स्वतःच जे पुरुष रूपाने असणार रेतस कणावर असणार जे स्वरूप आहे की नाही त्याच्या परमात्मा राहतो. पुंसी स्थितो हरी. पुरुषांच्या मध्ये पहिला प्रथम याप्रमाणे परमात्मा राहतो. स्त्रियां सिंचती. मग स्त्रीच्या गर्भामध्ये चैतन करतो. तस्य स्थानांतरगते हे प्रभू तो परमात्मा दुसऱ्या स्थानामध्ये जातो. आणि तसं पहिल्या स्थानापासून दुसऱ्या स्थानामध्ये जे जातो की नाही म्हणजे गर्भामध्ये स्त्रियांच्या गर्भामध्ये जे सेचन करून जातो की नाही प्रविष्ट करतो ना प्रविष्ट होतो. हा प्रभो हो प्रथमम जन्म ते पहिला जन्म म्हणतात. विष्णोस्तु सतस्या अंगवत प्रभू. विष्णू परमात्माचा पहिला जन्म आणि त्यानंतर तिथं ते अंग म्हणून जातं ते. ते सेचन केल्यानंतर त्याच्या गर्भामध्ये असलेलं तिथं अंग होऊन जातं ते. अंगाच्या रूपाने तिथं स्वतःचं अंग आहे असं समजून तिथं अशा रूपाने तो राहतो. नैनाम हिनस हिन महिनाम हिनस्य अनुकूल्यात सा पुत्रम भावयेत तसं. तिला ती काय करते त्या लेकराला पोटात घेतलेलं जे जीव असते ना त्याला अनुकूलपणे पाहतात त्याला अगदी अनुकूल होऊन राहते. त्याला सोडून द्यावं त्याला टाकून द्यावं असं कधीच इच्छा करत नाही. सा पुत्रम भावयेत तसं त्यानंतर मुलगा व्हावा अशी इच्छा करते. आता त्यानंतर पुत्रस्य भावना सैव. पुत्राच्या बद्दलची जी भावना असते की नाही तीच भावना पुत्रस्य भावना सैव तीच हं? परमात्म्याची भावना असं समजतात. पुत्रस्य भावना चैव सैव तद्गत्वात हरिभावना. म्हणजे ते पुत्राची मुलाची जी भावना ठेवून घेते ना मुलाबद्दलचं स्नेह ठेवून घेते की नाही ते तिच्यामध्ये असल्या कारणाने हरीच्या ठिकाणी देखील त्याला भावना उत्पन्न होते. संभावितव्या सा चैव भर्त्रा. म्हणून त्या हिशोबाने ती आपल्या भर्ताला म्हणजे पतीला देखील बघत जाते मग त्या हिशोबाने पाहत असते तशा रूपाने पाहते. पुत्रस्य सादर म्हणून तिचा त्या भरताचा मुलगा म्हणून आदरपूर्वक भावना करते. संभावनं कुमारस्य जानतः केशव भवेत्. आपल्या मुलाच्या बद्दलची अशी सम्यक चांगली भावना तिने बाळगलेली असते ना बाळगली असताना ती भावना केशवाच्या ठिकाणी होत असते तिला. तस्य इत्यर्पण मात्रेण हे सगळं त्याचंच आहे असं समजून पूजितो हि भवेत् हरी. हा हे त्याच्याच अनुग्रहाने हा लेकर झाला हे लेकर झालेलं आहे असं मनामध्ये ठेवून त्याची पूजा करत राहते. पुत्रस्य हरे पूजा करवतः. मुलामध्ये असणाऱ्या त्या परमात्म्याची पूजा करत असणारी पृथ्वी स्थिती. पृथ्वीमध्ये स्थान घेऊन राहते म्हणजे पृथ्वीवर असते ती. स्वर्गस्थस्यापि भवति पुत्र 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 पुण्यम येतो अखिलम. स्वर्गामध्ये गेला तरी देखील पुत्राचं पुण्य तिथपर्यंत त्याला प्राप्त होत तिला प्राप्त होतं. म्हणजे फक्त भूमीवर असतानाच तिला त्या मुलाच्या मुळे येणार मुलगा प्राप्त करून घेतलेलं जे पुण्य असतंय तेवढं इथंच मिळतं असं समजू नका. स्वर्ग लोकांमध्ये गेलं तरी देखील त्या ठिकाणी पुत्राच्या लाभामुळे झालेलं पुण्य तिथं जाऊन पोहोचतं येतो अखिलम. अत्यल्प पुण्यभाग सस्यात. तो जर परमात्म्याची पूजा केली परमात्मा सर्वश्रेष्ठ आहे असं समजून त्या मुलामध्ये देखील परमात्म्याची कल्पना करून त्याचा स्नेह त्याच्यावर स्नेह ठेवते की नाही ते जसं जसं ठेवते त्याच्याप्रमाणे पुण्यभागी होती ते. अत्यल्प पुण्यभाग सस्यात नार्चेत केशव यदी. ज्या परमात्माचं अर्चना करत आहे सेवा करत आहे असं समजलं नाही तर तिला पुण्य कमी होत समज. तदस्य द्वितीयम जन्म हे पहिल्या जन्माबद्दलचं सांगितलं बरं का. आता त्या जीवाचा दुसरा जन्म कोणता आहे. तदस्य द्वितीय जन्म
तोस्यायम आत्मा पुण्येभ्य कर्मभ्य प्रतिधीयते. त्याचा दुसरा जन्म आहे कोणता? अय सहा अस्य अयम आत्मा, तो हा आपला आत्मा पुत्र म्हणजे आपण, मी स्वतः त्या ठिकाणी या रूपाने आहे असं समजून पुण्येभ्य कर्मभ्य पुण्यकारक असणारे ते कर्म करायला जातो. प्रतिधीयते, आचरण करत जातो. अर्थास्य अयम इतर आत्मा, त्यावेळेस तो स्वतः असून त्याला सोडून वेगळा आत्मा जीव आहे. पुण्येभ्या कर्मभ्या म्हणजे पुण्य केलेल्या कर्मामुळे त्याला दुसरं स्वरूप मला मिळालेलं आहे असं समजतो. आणि कृतकृत्य समजतो. बस माझं काम झालं बरं का, मी केलं बरं का असं समजतो. वयोगत प्रयती, मग वयाच्या रस्त्यामध्ये जायला लागतो, वयाच्या रस्त्याने जायला लागतो. सहित हा प्रयन्नेव, तो इथून निघून पुनर्जायते, पुन्हा उत्पन्न होतो. म्हणजे पुन्हा तिसऱ्यांदा ह्याच्यात त्याचा उत्पन्न होतो, म्हणजे तिसरं स्वरूप प्राप्त होतं. तदस्य तृतीयम जन्म. कृतकृत्य होऊन त्या जेवाचा अन्न त्या जीवाला आपण तिच्या गर्भात घातलं बर का, हा आपला आहे बर का म्हणून असं समजतो ना. ते केशवाची इच्छा समजून, अनुग्रह समजूनच जाणतो. आणि ते त्याचा तिसरा जन्म आहे. तदुक्तम ऋषीणा, तेच ऋषीने सांगितले. तदुक्तम ऋषीणा गर्भेन सन् अन्वेषाम अममेव अन्वेषाम अममे अमवेदमहम. गर्भेन सन् अन्वे, गर्भेन सन् खरोखर गर्भामध्ये राहून, अनु येषाम अमवेदमहम, येषामम एष अमम वेदम अहम. म्हणजे गर्भामध्ये असणाऱ्या ह्याला आपला स्वतःचा स्वरूप, स्वतःचाच आकार आहे असं समजून, अहम देवानां जनिमानिती विश्वा, तोच परमात्मा सगळ्या देवतांना देखील जन्म इत्यादी देणारा आहे, सर्व देवांना असा समजतो तो. हं त्यानंतर ओम इव देवानां जनिमन शतम महापुरा आयुषी रक्षण. मला 100 जन्म मिळून अशा रीतीने रक्षण परमात्मा करत राहो. अधश्चेनो जवसा निरधीयम, असा हा म्हणजे खालच्या. शेण हा एखादी घार ज्याप्रमाणे वेगाने खालच्या गतीला येतो, खालच्या लोकाला येतो, त्याप्रमाणे वेगाने हा खाली यायला लागतो. गर्भ एव शयानः, आणि तो गर्भामध्येच शयानः म्हणजे झोपलेला असतो. वामदेव एव मुवाच, वामदेवाने त्याला गर्भामध्ये असणाऱ्या व्यक्तीला, जेव्हा जीवाला जे आहे वामदेव असं म्हणतात. तो वामदेव रूपाने परमात्मा त्याच्यामध्ये तिथे राहत असतो आणि त्याला तिथं झोपवतो गर्भामध्ये. तर एवं विद्वान अस्मात् शरीर भेदात, तर हा जीव या शरीराच्या विभिन्न रूपाने, दुसऱ्या रूपाने ऊर्ध्वम उत्क्रम्य, ऊर्ध्व लोकाला जायची इच्छा करतो. हमस्मिन स्वर्गे लोके, मग हे लोक सोडून स्वर्गलोकामध्ये जाऊन सर्वान कामानाप्त्वा, सगळेच्या सगळे कामना त्याला तिथं मिळतात स्वर्गलोकामध्ये. अमृत समभवत, अमर्त्य होतो, मरणरहित असा होतो. अमृत समभवत समभवत. यथा स्थान गर्भिण्या, गर्भीच्या असणाऱ्या त्या गर्भामध्ये राहून तो स्वतः आपण स्वर्गलोकालाच आलेलो आहोत असं समजून घेतो. इति यथा स्थानं गर्भिण्यः प्रवर्ते. इति श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्य श्रीमन्महेश्वरोपनिषद भाष्ये द्वितीयारण्यके पंचमोऽध्यायः, द्वितीय आरण्यकातला 5वा अध्याय. पृथिव्यां जन्मपुत्रस्य पुत्रस्य द्वितीयं विष्णुजन्म ही. पृथ्वीवर जन्म जे मुलाचा होतो की नाही त्याला विष्णू परमात्मा आवेशाने युक्त असणारा द्वितीय जन्म म्हणतात. हे तत्रूपम निधायेव जीवाथे धर्म कर्तव्ये, हे रूप धारण करून जवळ ठेवून घेऊन जीवासाठी म्हणून धर्म कर्तव्य, तेव्हा जीव पुन्हा चांगल्या रीतीने व्हावा म्हणून धर्म करतो. पितृस्थेन गच्छत गच्छत्यन्यत्र केशव. आधी पहिला प्रथम पितरांच्या म्हणजे बापाच्या ह्याच्यामध्ये अष्टाध्या रूपाने जो असतो की नाही तोच केशव दुसरीकडे जायला लागतो. पितर अन्यत्र जननम, त्या पितराला सोडून दुसऱ्या रूपाने जन्मधारण करतो.
तृतीयम जन्म ते रूप धारण करतो की नाही, ते परमात्म्याने धारण त्याला दिलेलं, त्या जीवाला दिलेलं तिसरा जन्म समजायचा. अंतर्यामी तया एवं ही, अंतर्यामी रूपानेच परमात्मा हे सगळ्या जीवामध्ये राहून सर्व दोषोच्छिद असणारा विष्णू परमात्मा करता होतो. सर्व कर्मणा, सगळ्या कर्मांचा करता तोच म्हणून असं ठरतो. करता धरता हरता सगळं परमात्माच आहे असं समजला जातो. नित्य आनंदम स्वतंत्रंच, नित्य आनंदाने युक्त असणार, स्वतंत्र असणार, सर्वज्ञ असणार, सर्वतो अधिक, सगळ्यांच्या पेक्षाही अधिक असणार असा, हे सगळं सर्वज्ञ सर्वतोधिकम यो वेद, असा ह्या त्या परमात्म्याला जो कोणी जाणतो की नाही, तो कधीही देहबंधापासून युक्त होत नाही. देहबंध हा यो वेद देहबंधात मुक्तो नित्यमुत्तमान, त्या देहा म्हणजे ह्या पार्थिव देहापासूनच्या बंधनापासून मुक्त होतो आणि नित्य उत्तम असणाऱ्या लोकाला जातो आणि तिथं जाऊन भोगान भुंगते, अनेक भोग भोगतो. यथा योग्यम त्याच्या त्याच्या केलेल्या पुण्याला अनुसरून त्या भोग भोगतो. यथा योग्यम इथे वेदानुशासन, असं वेदामध्ये सांगितलेलं अनुशासन आहे. इतरे संहितायाम, असा इतरे संहितेत सांगितलं आहे. मात्र जीवोत्पत्ती मात्र उच्यते, फक्त जीवाची उत्पत्ती होती एवढंच सांगितलं नाही बरं का. मात्र जीवोत्पत्ती मात्र उच्यते, फक्त जीवाची उत्पत्ती, हे जीवाच्या उत्पत्तीबद्दलच सांगितलेलं आहे असं समजू नका बरं का इथं. मात्र जीवोत्पत्ती मात्र उच्यते, हे जीवोत्पत्ती मात्र परिज्ञानात अमृतत्वं भवति. जीव उत्पन्न झाला म्हणून एवढं ज्ञान झालं तरी पुरे, मोक्ष होतो असं समजू नका. ज्ञातमेव सर्व पित्रा पिता पुत्र संबंध मात्र पश्वादिविरपी, जाणलेला सगळ्या लोकांनी जाणावं. बाप कोण, मुलगा कोण, हे सगळं संबंध काय आहे, हे सगळं जाणलं तरी पश्वादींना देखील मुक्ती मिळते बरं का. पश्वादिविरपी, त्या पशु इत्यादिकांना देखील होतो. गर्भेनु सन् अन्वेषाम अवेदमहम, गर्भामध्ये राहून त्याच्या मागे मागे क्रमाने त्या परमात्म्याला जाणून घेतलं. म्हणजे देवानां जनिमानी, म्हणजे देवतांचा जन्म इत्यादी देखील त्याच रूपाने प्राप्त झालेले असते. म्हणून सगळे देवता तसेच उत्पन्न इत्युक्ता अर्थात, त्याप्रमाणे विश्वामधील प्रपंचातील हा उक्त सांगितलेला अर्थ आहे. उदाहरण मंत्रे, उदाहरण रूपाने दाखवलेल्या मंत्रामध्ये देव जन्म कथनाच, देवांना देखील जन्म झालेला असतोय म्हणून सांगितलंय. विष्णू ही परमोदेव, हा परमदेव कोण आहे तर विष्णू परमात्मा आहे. त्याला ही सगळ्या देवतांच्या सारखा जन्म असतो असं समजून नाही बरं का. तेनैव सह सर्वेपि देवा, त्या परमात्म्याला बरोबर घेऊनच सगळे सगळेच्या सगळे देवता लोक, सगळे देवता, थोडे नाही, देवता लोक जनिमंत होतात. तेनैव सह सर्वेपि ते देवाः जीव देह जनने जायन्ते, जीव रूपे जीव देह धारण करण्यासाठी म्हणून, देह धारण करण्यासाठी म्हणून उत्पन्न होतात. इति किंवा म्हणजे त्याचप्रमाणे जसं मनुष्य होतात त्याचप्रमाणे देवता देखील होतात. शरीर प्राप्तिरेव ही जन्मान्येषामपि, शरीर प्राप्ती होणं हेच जन्म. अन्येषामपि दुसऱ्यांना देखील आहे. येषामपि ज्यांना ज्यांना शरीर प्राप्त होतं ते सगळे याच रीतीने होतात. अयमेव विशेषो देवानां दुःखा भोग, देवांच्या शरीरामध्ये काय असते, दुःखाचा अभोग, दुःख भोगत नाही ते. स्वातंत्र्य विष्णू, सर्वतंत्र स्वतंत्रपणे सुख भोगणारा म्हणजे विष्णू परमात्माच आहे. बाकी सगळ्यांना सुखभोग मिळतात पण स्वतंत्रपणे नाही, परतंत्र रूपाने आत्मा परमात्म्याच्या अनुग्रहाने मिळत असतात. आत्मन्यव आत्मानं बिभर्ती अरमेव पश्यति, त्या जीवाला, जीव जे आहे त्या परमात्म्याला जवळ ठेवून घेऊनच देह धारण करतो. आत्मानमेव तद्भावयति, हे सगळं परमात्म्याच्या अनुग्रहानेच प्राप्त झालेलं आहे असं समजून घेतो. आत्मशब्द, म्हणून आत्मा शब्दाचा अर्थ असा देखील काढता येतो बरं का. मुख्यतः विष्णावेव येते म्हणून आत्मशब्दाने मुख्य परमात्माच वाच्य आहे असं योग्य आहे. नकारो बलम, शकार हा प्राणा आत्मेति विष्णू, नकार म्हणजे बल, शकार म्हणजे प्राण, आत्मा विष्णू परमात्मा. ह्या सगळ्या शब्दाच्या अर्थांच्या द्वारे एक देशवाचित्वात
आत्मशब्दस्य हे सगळे सगळे एकाच ठिकाणी राहत असतात. आत्मशब्द शब्दाने विष्णू परमात्मा वाच्य होतो. एतयाद्वारा प्रापद्यत, ह्या द्वाराने म्हणजे ह्या रस्त्याने तो प्रापद्यत, इथे येतो, अवतृत होतो, दिसून येतो. तस्यैव शरीर प्रवेश प्रस्तुतत्वाच्च, तो सगळ्यांच्या शरीरामध्ये प्रविष्ट होत असतो. त्याला सोडून दुसऱ्या कोणालाही तसं नाहीये. परमात्मा स्वतःच्या इच्छेनेच प्रविष्ट होतो. जीव शरीरम परित्यज्य, या जीवाचं शरीर सोडून देतो. अन्यत्र गमनम, पुन्हा दुसरीकडे दुसरं शरीर घ्यायला जातो. हा, अन्यत्र गमन मात्र, दुसरीकडे जातो एवढंच आहे, पण त्याला हे शरीर सोडून दुसरं शरीर घेतो असं नाही आहे. विष्णुरूप्यस्ती ती प्रैती, आपल्याला दिसतं, कसं दिसतं, विष्णू परमात्म्याला देखील एक शरीर सोडतो, दुसऱ्या शरीराला प्राप्त करून घेतो असं दिसून येतं. इत्युक्ते प्रविरोध, हा म्हणून याप्रमाणे तसं मानलं जातं. खरं असं नसतंय, असं नसतंय. पण म्हणून कोणत्याही प्रकारचा परमात्म्याच्या बद्दल विरोध येत नाही. कृष्ण राघवादी स्वरूपमेव ही असो न परित्यजे, कोणते सोडत नाही बाबा विष्णू परमात्मा. तर हे जीवांना प्राप्त केलं, करून दिलेलं, आणून दिलेलं जे ते रूप आहे की नाही, ते सोडतो. स्वतःच जे रूप धारण केलं असते, रामकृष्ण इत्यादी रूप, ते स्वतःचं स्वरूप आहे. ते कधीही सोडून देत नाही परमात्मा. हे बाकीचा देह आपण सोडून देतो, तसं तो परमात्मा देह सोडून देत नाही. कृष्णो ही अत्यक्त देहोपी त्यक्त देहव देवच, कृष्ण परमात्म्याने देह जरी सोडला नाही तरी देह सोडलेल्या व्यक्तीसारखंच नटन करतो. लोकांना दर्शयामास, लोकांना दाखवण्यासाठी. स्वरूप सदृश आकृती, आपल्या रूपाच्या सारखीच आकृती, सदृश असणारी अशी आकृती सोडतो तो. येन रूपेण कंसादीन जगणे, ज्या रूपाने परमात्मा कंसाधिकांचा वध केलेला आहे, त्याच रूपाने तद्रूपमेव ही, तेच रूप पूजले जात असते. इथं जे तसल्या आकारासारखी एक आकृती सोडलेली असते की नाही, ती पूजली जात नसते. पूज्यते अद्यापि सर्वाद्य निर्मित अन्य शवाकृती, ते निर्माण करून सोडलेली जी आहे की नाही शवाची आकृती, हा, स्वर्गारोहण कालामध्ये असुरांना मोह उत्पन्न करून देण्यासाठी म्हणून सोडलेली आहे. आणि त्याची पूजा करत बसल्यावर तर आपल्याला मोक्ष मिळतो असं नाही आहे. स्वर्गारोहण काले तू जनास्तेनैव मोहिता, स्वर्गारोहण करत असताना परमात्म्याने एक पार्थिव शरीर सोडला होता, तसली आकृती शवात्मक असणारी आकृती. आणि त्यामुळे सगळे लोक मोहित होऊन जातात. त्याचं रूपम निजम विष्णू हो, जे ते परमात्म्याचं रूप दाखवलेलं आहे की नाही, दृष्टन सर्व जनैर्भुई, सगळ्या भूमीवरील म्हणजे भूमीवरील लोकांनी पाहिलेलं आहे. अद्यापि तद्देव लोके पूज्यते, ते स्वरूप जे सोडून दुसऱ्या रूपाने परमात्मा आपल्या स्वरूपाने केलेलं आहे की नाही, तर देवता त्याची पूजा करतात. त्या मृत होऊन पडलेल्या शवाची पूजा करत नाही ते, असं स्कंद पुराणामध्ये सांगितलेलं बरं. प्रदर्शा तप्त तपसाम अवितृप्त दृशांतरणाम आदायांतरधात्यस्तु स्वबिंबम लोकलोचन, भागवतामध्ये देखील सांगितलं. प्रदर्श आतप्त तपसा, ज्यांचं तपश्चर्या पूर्ण झालेली नाही त्या लोकांना असं दाखवतो. अवितृप्त दृशांतरणाम, ज्यांना तृप्ती पूर्ण रीतीने प्राप्त झालेली नाही अशा लोकांना दाखवण्यासाठी असं रूप दाखवतो. असं रूप दाखवलं आणि त्यानंतर आदायांतरधात्यस्तु, ते स्वरूप बरोबर घेतो आणि अंतर्हित होऊन जातो. अंतर्हित होतं म्हणजे काय, न दिसण्यासारखं होऊन जातं. स्वबिंबम लोकांच्या डोळ्यामध्ये पडणारं स्वतःच बिंब परमात्मा न दिसत असल्यासारखं करून जातो, निघून जातो, असं भागवतामध्ये सांगितलं बरं का. याप्रमाणे परमात्मा कसं जातो हे सगळं दाखवलं. प्रेताम यज्ञ शंभुवे इत्यादिवत, प्रेताम मृत झालेला, प्रेताम यज्ञस्य शंभुवे, यज्ञ केल्यानंतर शंभुवे म्हणजे कल्याण करण्यासाठी परमात्मा मृत शरीर सोडल्यासारखं दाखवत. इत्यादी होता प्रकृष्ट गती वाच्ये वायम शब्द, म्हणून प्रेत हा शब्द उत्कृष्ट रीतीने निघून गेलेला, असा असा अर्थ घ्यायचा परमात्मा. प्रेत म्हणजे मृत देह सोडून दिलेला असा अर्थ नाही, शवाकार सोडून दिलेला, तर प्रेत शब्दाचा अर्थ नाही. बाकी सगळ्या लोकांना प्रेत म्हणजे
तेव्हा आकृती सोडून दिली. परमात्म्याला काय प्रहित हा उत्कृष्ट रीतीने गेलेला, हे लोक सोडून उत्कृष्ट रीतीने गेलेला, म्हणून या अर्थाने प्रेत शब्द आहे परमात्मा. प्रकृष्ट गतित्वादेव त्या मरणेपी प्रयुज्यते, म्हणून उत्कृष्ट गती परमात्मा धारण करतो ना. परमात्माचं मरण म्हणजे त्या अर्थाने घ्यावं. येशाम अवेदमहम इत्यत्रापि जीव वेदते ना. त्या लोकांना सगळ्यांना न दिसण्यासारखं न कळण्यासारखं होऊन जातो एवढंच. त्या जीवामध्ये ह्या जीवामध्ये फरक आहे. त्या जीवा परमात्मा नावाच्या जीवाला काय आहे ते जाणून घेतात. परमात्मा असा आहे हे सगळे देवता लोक जाणून घेतात, हे इथले मनुष्य लोक जाणून घेत नाहीत. हाच त्या जीवामध्ये ह्या जीवामध्ये असलेला भेद आहे. देवता नावाच्या जीवामध्ये आणि मनुष्य नावाच्या जीवामध्ये हा भेद आहे. अन्यथा मम जनिमान इत्यवोचित. मला जन्म देणारा म्हणून म्हणले असते, मला जन्म देणारा म्हणून असं म्हणले असते, तसं नाहीये. तर त्यांना ते रूप देतो एवढंच. तत्सदाच येशाम इत्यादी विशेषणानाम, बाकीचे जे होते ते सगळे सोडून देणारे देव सगळे देह सगळे व्यर्थ होते असं म्हणलं तर कळतं मग. ते क्रियाविशेषणात्मक रूपाने दाखवलेलं आहे. अवेदमित्यनेनैव स्वस्य सिद्धत्वात, स्वतः सिद्ध आहे स्वतःच रूप हे असं, हे दाखवून देण्यासाठी असं समजून घ्यावे. समजून घ्यावे म्हणजे काय, तेच आहे असं तेच आहे असं म्हणून घेऊ नये, म्हणायचं नाही. समजून घेणे म्हणजे ते तसं आहे असं समजून घेणे. दॅट इज नॉट द सेम, जस्ट लाईक दॅट असा अर्थ आहे. अवेदमित्यनेनैव त्वस्य सिद्धत्वात् अहमित्यप्य हा अहेयत्वेन, म्हणून अहेयत्वाद नामा म्हणून विशेषण क्रियाविशेषण आहे. क्रियाविशेषणात्मक पद आहे तो अहम म्हणून. विशेषणम जन्म जानन्नपि देवानाम, लोक देवतांचा जन्म जाणलं तरी देखील दुःखादी हे रहितत्वेन त्यांना दुःख इत्यादी हे असणारे असे गोष्टी लागू होत नाही. वेदानामी इत्यर्थ, म्हणून मी जाणून घेतलं परमात्माला असं म्हणतात ते देवता. तस्माद अहम मनुरित्यादा, म्हणून मी मनो या रूपाने होतो इत्यादी वाक्यामध्ये देखील मनो इत्यादी रूपाने मी होतो म्हणजे अशा रूपाने होतो. आहे गुण वाचक परमात्मा स्वरूप जे आहे की नाही आपण जाणू. हे गुण अहम शब्दो की, म्हणून आहे गुणाने युक्त असणाऱ्या परमात्माला अहम या शब्दाने बोललं जातं. तर कोणीही अहम शब्दाने बोलले जाते. सर्वांतरत्वात सगळ्यांच्या आतमध्ये असतो याकरता तस्मिन्नेव अभवम, मी झालो मी केलो मी झालं इत्यादी जे आहे की नाही ते परमात्म्यानेच केलेलं असते. पण मी केलं असं म्हणत असतो. उत्तम पुरुष प्रयोग, उत्तम पुरुषाचा प्रयोग त्याच्यासाठीच केला जात असतो बरं का. तो शब्द उत्तम पुरुषाने प्रयुक्त केलेला जो शब्द असतो तो परमात्म्याला सोडून स्वतःच्या साठी असतो असं समजू नका. सर्व वर्तते सगळेजण हे वापरतात बरं का. ओ यत्वादहं विष्णु, ओ यत्वादहं विष्णु सत सर्वांतरत्वतः अस्यस्मि इत्यादि शब्दे उच्यतो उच्यते अन्योपि जीवतः. ओ यत्वात, ओ य म्हणजे ओला गेलेला असतो. उणे उणे म्हणजे विविंग, ही इज वीव्ड विथ ऑल द पर्सन, म्हणून ओ यत्वात अहम, म्हणून त्याच्यासाठी अहम म्हणतात. विष्णू सर्वांतरत्वतः, सर्वांतर्यामी असल्या कारणाने तो सगळीकडे भरलेला असतो, बोला गेला असतो. कसा अनेक मणी असतात, त्या सगळ्या अनेक मणींच्या मध्ये धारा एखादा दोरी घातली म्हणलं की नाही ती कशी ओवली जाते त्याप्रमाणे प्रत्येकांच्या ठिकाणी तसा ओवला गेलेला असतोय. आशी आसनी इत्यादी सगळ्या शब्दाने तो परमात्माच वाच्य असतो बरं का. तरी जीवापासून भिन्न असला तरी तोच वाच्य म्हणून ब्रह्मव्यर्थ पुराणामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे मूढ व्यवहार निर्णयाय भवती, मूढ लोकांचा जो व्यवहार असतो तोच वेदांचा अर्थ जागून निर्णय करून सांगण्यासाठी कामाला येत नसतो बरं का. वेदांचा अर्थ सांगणे गोष्ट वेगळी असते. मूळ लोकांच्या सारखा व्यवहार करणे, वेदांचा अर्थ काढणे हे आता
कधी होत नसे. त्यांनी अर्थ काढण्याचे प्रकार वेगळे असतात. मूर्ख लोकांनी अर्थ काढून घेण्याचा वेगळा प्रकार आहे. किंतु सर्वेषाम अनुभव, सगळ्या लोकांना अनुभव मात्र आहे. युक्तयश्च, युक्ती देखील असतातच, उपाय देखील असतातच. वाक्यांतरंच, दुसरे वाक्य देखील निर्णय दाखवण्यासाठी वापरावे लागत असतात, प्रमाण वगैरे रूपात. करता युक्तयश्च, किंतु सर्वेषाम अनुभव युक्तयश्च वाक्यांतरंच निर्णयकारकम. निर्णयाला कारण काय? वाक्यांतर, दुसरे वाक्य जोडून त्याला त्याचा निर्णय काढावा, शब्दाचा अर्थ आहे. तस्मात सर्व जीवादिभ्यो सर्वोत्तम विष्णुरत्व किंवा अत्रोक्त हा, म्हणून सर्व जीवांच्या पेक्षाही दुसरा असणारा, सर्वोत्तम असणारा विष्णू परमात्माच आहे, म्हणून या ठिकाणी दाखवलेला आहे. विष्णुरेव अत्रोक्त हा, या ठिकाणी त्या विष्णू परमात्म्याच्या बद्दलच सांगितलेलं आहे. न वेदेश्वरम किंचित वर्णो वा व्यथयिष्यते, क जास्त येतं. न वेदेशपदम किंचित, कोणत्याही वेदामध्ये एखादा वर्ण पद व्यर्थ वापरला जात नसतो बरं का. जे काही वर्ण अक्षर तिथं असतात ना, ते सगळे काहीतरी अर्थपूर्ण असतात. व्यर्थयिष्यते यथा योग्यंच अर्थभेद ऊजा, त्याला त्या ठिकाणी योग्य असणारा अर्थ कोणता येतो, लागू होतो ते बघावं आणि लावावं, जाणून घ्यावं. हे ज्ञानी लोक जाणून घेतात. असं शब्द निर्णयात सांगितलेलं आहे. शब्दा रेतो अन्नम इत्याद्यापि तत्र गतम हरिम. रेतस अन्न इत्यादी रूपाने प्राप्त होतं, म्हणजे तिथं असणाऱ्या परमात्म्याचं स्वरूप प्राप्त होतं एवढंच. परंतु अविष्णुवाची ही शब्द कधी विष्णू परमात्म्याला सोडून कोणतेही दुसरे गोष्टी सांगणारे वायफळ लोक, वायफळ गोष्टी किंवा वायफळ वाक्य तिथं कधीही वापरले जात नसतात वेदामध्ये. सगळेच्या सगळे शब्द जे आहेत परमात्मा वाचक असतात, बद्दलच महिमा सांगत असतात. इतिच असं शब्द निर्णयामध्ये सांगितलं आहे. भाव संभावयती, भावयती शब्दाचा अर्थ काय? संभावयती, समजून घेतो. तो अग्रैव सो अग्रयो विष्णुदेव, तो पहिला प्रथम विष्णू परमात्मा त्या ठिकाणी त्या रीतीने येतो म्हणून समजून घ्यायचं. पुत्र संभावनमपि तत्रस्थं विष्णू संभावयामी इति, पुत्राच्या बद्दल संभावना म्हणजे जाणून घेणं, हे कल्पना आहे की नाही, ती देखील तिथे असणाऱ्या त्या परमात्म्याच्या स्वरूपाला मी पाहून घेत आहे. पाहून घेत आहे म्हणजे प्राप्त करून घेत आहे, असं समजून घेतलं तर तत्सैव एवं भवती, तर ते त्या रूपाने त्याला दिसून येतं. एवं याप्रमाणे भावयतामेव एषः पंथ, अशा रीतीने भावना ठेवून घेणार लोकांच्यासाठी हा रस्ता दाखवला. उरुगाय इत्यादी शब्द, उरुगाय म्हणजे उच्च रीतीने गायला जाणारा, म्हणून अशा रीतीने मांडला जात होतो. तम पश्यन्ति पशवः इत्याद्यपि, त्या परमात्म्याला पशु इत्यादी रूपाने पाहतात. पशु पाहतात म्हणजे कोण? पशु म्हणजे काय? या रीतीने उत्पन्न झालेले लोक पाहतात. इत्याद्यपि दिव्य पश्वादीनामेव, दिव्य पशूंना देखील तसंच भावना असते. अन्येषां स्वभाव प्रवृत्ती, स्वाभाविक रीतीने बाकीचे जीव जे असतात की नाही, पशु सोडून बाकीचे सगळे काही, दिव्य पशूंना सोडून बाकीचे जे असतात ते स्वाभाविक रीतीने प्रवृत्त होत असतात. तायव देवता हा शतम पुर आयसी ज्ञानिन्यो विशेषतः, तेच देवता अनेक हजारो शरीर धारण करून मग ते ज्ञानी होतात, विशिष्ट प्रकारचे ज्ञानी होतात. ज्ञानी झाल्यानंतर देवता होत. अयपय गती गतो म्हणून धातू आहे, त्या धातूने असं समजायचा. मानुषांपेक्षा मनुष्यांना जाणून घेऊन पूर्णत्वात पुरा, पूर्ण स्वरूप असतं म्हणून त्याला पुरा म्हणतात, शरीर म्हणतात. विष्णू मुख्यतः पूर्ण हा, विष्णू परमात्मा मुख्य स्वरूपाने असतो म्हणून त्या परमात्म्याला पूर्ण म्हणतात. म्हणजे शरीर जीवो रक्षित, शरीर धारण करून जीवांचं रक्षण करतो असं नाही आहे. किंवा म्हणजे शरीरे जीवो रक्षित, शरीरांचं शरीर धारण केल्यामुळे जीव हा रक्षक होतो असं समजू नका. मुख्य युजमानेच न अमुख्याचा कल्प, हा मुख्य रक्षण करणारा असताना त्याला सोडून दुसऱ्या कोणाला हे रक्षक आहे असं समजून घेणं योग्य नाही. न अमुख्याचा कल्पनीय हा म्हणतात, कल्प हा क्षमस्य विद्यते इति श्री, क्षम असतं म्हणून त्याला श्री म्हणतात. पूर्णानंद स्वरूपी असल्या कारणाने दैव ज्ञानत्वात असते, तो ज्ञानाने युक्त असल्या कारणाने इथे शा म्हणून त्याला श म्हणतात. स्वस्य जीवस्य
इना इति शेण हा. तो ह्या जीवाचा इन म्हणजे घारीसारखा आहे. जीवरूपी घारीसारखा आहे. जीवामध्ये घारीच्या रूपाने राहत असतो परमात्मा. घार कसा आहे, वर 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 जात असते, उडत असते, त्याप्रमाणे तो जीव देखील वर जायची गती प्राप्त करून घेत असतो, इच्छा करत असतो असा अर्थ. विष्णू स्वामीनम ज्ञात्वा इत्यर्थ. विष्णू परमात्मा आपला स्वामी आहे असं समजतात ते लोक. निरधीयम निरधीयम निष्क्राम्य अतीतो अस्मिन् गर्भवासम. निरधीयम निष्क्राम्य, निरधीयम खायला न येणाऱ्याची गोष्ट सोडून देतो आणि तिथून निष्क्रांत हो या गर्भामध्ये यायला लागतो. मग गर्भामध्ये आलं की मग त्याला खायची प्यायची इच्छा सुरू होती बरं का. त्याच्या आधी रेतकणामध्ये असताना किंवा पुरुषांच्या ह्याच्यातून बाहेर येत असताना काही निरधीयम खायसारखं नसतंय, तिथं खायला येत नसतंय. खायला यावं या उद्देशाने गर्भवास होतो. तर आनंदो विष्णू, स्वर म्हणजे आनंद. विष्णू परमात्म्याला स्वर म्हणतात. अत्र हा इथे स्वर्गलोक हा. आणि त्या ठिकाणी जाणारा स्वर्गलोक, स्वर्गलोक म्हणून त्याला म्हणतात. आनंददायक असणारा लोक म्हणजे स्वर्ग. त्याच्याही पुढे गेलं तर विष्णू लोक. अमृत सन सर्वान कामान आता, अमृतरूपी त्या ठिकाणी राहून सगळ्या लोकांचे सगळे कामना देऊन पूर्ण करून तानेव सर्वान कामान समभवत. त्याच त्याला पाहिजे असते सगळे कामना देत असतो. अनुभवती म्हणजे अनुभवाला आणून देतो. अपेक्षित वस्तू स्वीकार हा अप्याप्ती. आपल्याला पाहिजे असलेली वस्तू त्या ठिकाणी मिळते म्हणून याकरता त्याला आप्ती म्हणतात. संभव म्हणजेच भोग. ताम संभवत समभवत. चांगल्या त्या भोगांना त्यांनी प्राप्त करून घेतलेला आहे असा अर्थ. तर तो मनुष्य जायंत इत्यादी होत. त्यानंतर मनुष्य इत्यादी झाले म्हणल्यासारखं ते मुक्त पुरुष झाले. मुक्त्यानंतर मेव ते मुक्त हा इत्युक्ती होते. म्हणजे मुक्ती प्राप्त झाल्यावरच ते मुक्त म्हणून मानले जातात. मुक्ती प्राप्त होऊस तर त्यांना मुक्त म्हणून म्हणत नसतात. अनुपचारित अनुपचारित सर्व कामावाप्ती. उपचारत सगळे कामना त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे दिसून येतात असं नाही. खाल्ल्यासारखं आता जसा हं, एखादी वस्तू असते ती पाहिलं की नुसतं शुगर असणाऱ्या लोकांनी गोड असणारी वस्तू नुसती पाहिलं तरी पुरे त्यांना खाल्ल्यासारखं होत असतं. तसं तिथं सगळं भोगत बसायची खात बसायची गरज नसतात बरं का, करत नसते. असं आहे. अनुपचरित सर्व कामावाप्तीही. अरे हं. मुख्य एवच अर्थः स्वीकार्य इत्यादी हे आता उद्या परवा ते